अंधारी रात्र, गूढ वातावरण, भयाण मंत्रोच्चार. एका विशिष्ट पूजेत एकाग्र, त्यांच्या समोर महाकाळीची प्रतिमा. जेव्हा काळोख गडद होतो तेव्हा धावजी पाटील त्यांची साधना करतात. महाकाळीचे भक्त, तंत्रमंत्राचे पंडित, जे लोकांना दिशा दाखवतात. काही लोक त्यांच्याकडे मदत करण्यासाठी. धावजी पाटील सुरूरचे तांत्रिक, जे सगळ्यांना मदत करतात. प्रत्येक संकटावर उपाय, प्रत्येक आव्हानाला सामोरे जाणारी शक्ती. धावजी पाटील, एक नाव, एक विश्वास. पाहत रहा धावजी पाटील यांची अद्भुत कहाणी. देवी काळूबाई आणि जाडीतला म्हसोबा हे नुसते देव नाहीत, तर बंधू भगिनीचे पवित्र नाते आहे. ही कथा आहे त्यांच्या अलौकिक त्यागाची. एका भयानक युद्धात जेव्हा देवी काळूबाई राक्षसांशी लढत होत्या, तेव्हा त्यांचे सखे भाऊ म्हसोबा त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे होते. त्यांनी देवीला मोठी मदत केली. युद्ध जिंकल्यावर देवीच्या मदतीला आलेले सर्व गण सैनिक डोंगराच्या माथ्यावर विश्रांतीसाठी थांबले आणि त्यांनी तेथेच दगडात सामावून जाण्याचा निर्णय घेतला. ते आजही तिथेच आहेत, पण बंधू म्हसोबा यांनी वेगळा निर्णय घेतला. त्यांनी बहिणीला सांगितले, आई, मी खाली पायथ्याशी जातो. मी तुझ्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांचे तिथे संरक्षण करीन. आणि म्हणूनच म्हसोबा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या जलाशयाच्या ठिकाणी जाडीतला. आजही तेथे त्यांना जाडीतला म्हसोबा म्हणून ओळखले जाते. ते देवीचे रक्षण करते आणि भक्तांचे त्राता आहेत. म्हसोबांनी बहिणीच्या आणि भक्तांच्या प्रेमापोटी आपले स्थान डोंगराखाली स्वीकारले. हेच आहे दैवी नातेसंबंधांचे खरे उदाहरण. या पवित्र बंधू भगिनीच्या नातेसाठी कमेंटमध्ये जय म्हसोबा आणि जय काळूबाई. आई काळूबाईच्या गडावर एका भक्ताला जो अनुभव आला तो ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. जेव्हा चोहोबाजूंनी संकट येतात तेव्हा आजही धावजी पाटील मदतीला धावून येतात का? ही काल्पनिक गोष्ट नाही, तर एका भक्ताने प्रत्यक्ष अनुभवलेलं सत्य आहे. त्याआधी तुम्ही व्हिडिओला लाईक करा व कमेंटमध्ये श्री काळूबाई लिहा. स्वागत आहे अदृश्य संरक्षाच्या कथेत. एका रात्री एक भक्त मांढरदेवीच्या गड उतरताना रस्ता विसरला. अमावस्येची रात्र होती. कोल हे ओढदत होते आणि भीतीमुळे त्याचे पाय लटलट कापत होते. अचानक अंधारातून एक पांढरे कपडे घातलेली, हातात काठी घेतलेली आकृती त्याच्या समोर आली. त्याने काहीही न बोलता भक्ताला रस्ता दाखवण्यास सुरुवात केली. मंदिराच्या प्रकाशात पोहोचता भक्ताने आभार मानण्यासाठी मागे वळून पाहिले, तर तिथे कोणीच नव्हता. फक्त जमिनीवर उमटलेली पांढरी राख आणि घोड्याच्या टापांचे आवाज होते. त्या भक्ताला जाणवले की तो मार्गदर्शक दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात धावजी पाटील होते, जे आजही काळूबाईच्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी गडावर पहारा देतात. तुम्हालाही असा काही अनुभव आला आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. ओमकारेश्वरी. सुरूर गावाची ही प्राचीन विहीर, जिथे पाणी नाही तर साक्षात रहस्य वाहतं. आई काळूबाईच्या भक्तीत तल्लीन झालेल्या धावाजी पाटलांच्या आयुष्यातील एक मोठा सत्य म्हणून सुरूरची ही 12 विहीर. पण ही 12 विहीर इथे आली कशी? ही विहीर केवळ पाण्याची नाही, तर ती देवीच्या शक्तीच्या निवासस्थान आहे. विहिरीच्या काठावर बसलेले म्हसोबा ते फक्त दैवत नाही, तर या विहिरीचे आणि धावाजींच्या घड्याळाचे मुख्य रक्षक आहे. ते गाढ आहे, जे चुकीच्या नजरेने येणाला याच विहिरीत कायमचे दफन करतात. धावाजी बाबा दर अमावस्येला इथे का यायचे? कारण याच विहिरीतून त्यांना काळूबाईचे संकेत मिळायचे. ही विहीर गडाशी एका अदृश्य मार्गाने जोडलेली आहे. अमावस्येच्या रात्री विहिरीचे पाणी उचलू लागते आणि चेडागोटा जागृत होतात व बोलूही लागतात. हे काळूबाईचे गण आहेत, जे आजही धावाजींच्या शब्दाला मोठा मान देतात. आजही भक्त इथे विहिरीजवळ खूप श्रद्धेने येतात व त्यांना मान देतात. म्हणून त्यांचे कष्ट, दुःख, त्रास, काळीक्रिया बाबा स्वतःच्या पायाखाली चिरडतात. इथला एक थेंब पाणी तुमचं आयुष्य बदलू शकतं. पण सावध राहा, ही जागा जितकी शांत आहे तितकीच शक्तिशाली आहे. नक्की इथे भेट द्या. इथे सर्वांसमोर धावाजी बाबा न्यायगादीवरून सत्याचा न्याय करतात. बोलत्या सुरूरच्या धावाजी बाबाच्या चांगबले.
अंधारात बुडालेलं एक आयुष्य, जिथे काळ सावट पाठ सोडत नव्हतं. ही कथा आहे अशा एका भक्ताची, ज्याला काळ्या जादूने गेलं होतं. झोपेतून उठून तो ओरडत असे, त्याचे शरीर थंडगार पडत असे, त्याच्या स्वप्नात फक्त जाळलेल्या कपड्यांचा वास येत असे. वर्षानुवर्षे तो या काळकोठडीत अडकला होता, जिथून सुटका नव्हती. सगळ्या वाटा बंद झाल्या होत्या. पण एक दिवस एका अनामिक आवाजाने त्याला धावजी पाटलांचं नाव सांगितलं. तोच तुझी शेवटची आशा आहे, असं काहीतरी आतून त्याला जाणवलं. शेवटचा आशेचा किरण घेऊन तो मांढरगडच्या दिशेने निघाला. त्याच्या प्रत्येक पावलावर ती काळी सावली पाठलाग करत होती. पण आता त्याला भीती नव्हती, कारण त्याच्या मनात धावजींचं नाव होतं. धावजी पाटलांच्या मंदिरात पोहोचताच जणू काही काळ थांबला. आतून एक दिव्य ऊर्जा बाहेर पडली आणि त्या काळ्या सावलीला जणू काही अदृश्य हातांनी पकडून ओढायला सुरुवात केली. त्या भयंकर शक्तीने आक्रोश केला. ती धावजींच्या पायाखाली चिरडली गेली. एका क्षणात त्या भक्ताचं शरीर हलकं झालं. वर्षांची काळकोठडी धावजींच्या एका शब्दाने उघडली होती. तो फक्त मुक्त झाला नव्हता, तर त्याला नवजीवन मिळालं होतं. धावजी पाटील हे केवळ दैवत नाही, ते न्यायाचं आणि मुक्तीचं दुसरं नाव आहे. बोल त्या सुरूरच्या धावजी पाटलाचं चांगभलं.